नमस्कार मंडळी. आता येत्या 17 मे 2026 पासून अधिक महिन्याला म्हणजेच ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास ह्या अनेक नावाने ओळखले जाणाऱ्या धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होणार आहे. आता अधिक महिना म्हणलं तर अतिशय पवित्र तर महिना आहेच, सोबत धार्मिकदृष्ट्याही ह्या महिन्याचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यासोबतच ह्या महिन्यामध्ये दानधर्म केला जातो. आपला पुण्यसंचय वाढवण्यासाठी अनेक सेवा केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी होतातच, पण त्यासोबतच ह्या अधिक महिन्यात आपल्या लेकीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा मानपान केला जातो. अधिकाचं वाण दिलं जातं. या महिन्यात आपण लेकीला आणि जावयाला साक्षात लक्ष्मीनारायण समजून त्यांचा आपल्याला मानपान करायचा असतो. त्यांना धोंड्याचं जेवण खाऊ घालायचं असतं. त्यांचं आदरातिथ्य करायचं असतं. ह्या सर्व गोष्टी तर होतच राहतात, पण नेहमी बघा आई आपल्या मुलीची ओटी भरत असते, पण मुलगी कधीच आपल्या आईची ओटी भरत नाही. पण अधिक महिन्यात मात्र खरं तर प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी नक्की भरावी. तर या अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरावी, किंवा आई नसेल तर, किंवा आई विधवा असेल तर मग ओटी भरावी का, ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्या आईला द्याव्यात, ओटी आपल्याला नेमकी कोणत्या दिवशी भरायची आहे, आणि ओटी भरताना आपल्याला कोणती चूक टाळायची आहे, अशी ओटी ह्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मात्र त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. साधारणपणे 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो. ह्या महिन्यात जावयाचं तर मानपान करतात हे आपल्याला माहीत आहेतच, पण त्याचप्रमाणे अधिक महिन्यात विवाहित मुलीने आपल्या आईची खणानारळाने ओटी भरायची असते. तसेच साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो. ओटी भरणे म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. पूर्वी घरी आलेल्या सुहासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवलं जात नसे. सौभाग्यवती सुहासिनी किंवा गर्भवती स्त्रियांचा साडीच्या पदरात खण, नारळ, सुपारी, तांदूळ, हळकुंड अशा काही वस्तू घातल्या जातात. यालाच ओटी भरणं असं म्हणतात. ओटी भरणं खरं तर गर्भधारणेचे प्रतीक म्हणजे मातृत्वाचे प्रतीक मानले जाते. आपण एरवी कधी आईची ओटी भरत नाही, मात्र अधिक महिन्यातच आईची ओटी का भरावी, एरवी का भरू नये, कारण आईच्या ओटीपोटातच मुलगी स्वतःच असते. अधिक मासातच फक्त विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरावी, कारण मुलीसाठी आईने सर्वात मोठं असं दान म्हणजे कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसंच अशी आई खूप पुण्यवान स्त्री समजली जाते. तेव्हा अधिक मासात त्या आईच्या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढचा जन्म त्याच आईच्या पोटी मिळावा अशीही त्यामागची भावना असते. याबरोबरच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचं पूजन करून थोडं अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची ओटी खणानारळाने भरली जाते. कारण अधिक मासात सगळीच पुण्यकार्य केली जातात. त्यात आणखीन एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त करणे, आणि त्याचबरोबर आईने आपल्या मुलीचे कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. त्यामुळेच तिचा सन्मान करण्यासाठी ओटी भरली जाते. आता ओटी भरण्यासाठी शक्यतो काय काय साहित्य असावं, तर आपापल्या क्षमतेनुसार आपापल्या बजेटप्रमाणे आपण खरं तर हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आईसाठी खरं तर एक छान अशी साडी नक्कीच घ्या. फक्त ती साडी तुम्ही तुमच्या बजेटनुसार घेऊ शकता. त्याचबरोबर त्याच्यावरती एखादा छान असा ब्लाऊज पीस घ्या. त्याच्यावरती एक नारळ ठेवा आणि तांदूळ. त्यासोबतच ओटीमध्ये जे काही साहित्य असतं, एखादं फळ असतं,
त्यासोबतच हळकुंड, सुपारी, खोबरं, खारीक, बदाम ह्या छोट्या-छोट्या वस्तू तुम्हाला जमेल तर तुम्ही नक्कीच घ्या. पण त्यातल्या त्यात ना ओटीमध्ये एखादी साडी, ब्लाऊज पीस, नारळ आणि तांदूळ मात्र असावेत. आणि जरी तुम्हाला एवढं पण शक्य नाही तर तुम्ही साधी खणा नारळाने पण ओटी भरू शकता. आता अधिक महिन्यात ही ओटी कधी भरायची तर ह्या संपूर्ण अधिक महिन्यात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार, सवडीनुसार तुम्ही कधीही ह्या महिन्यात तुमच्या आईची ओटी भरू शकता. फक्त अधिक महिन्यातच मुलीने आईची ओटी भरावी. मात्र एरवी आणि अधिक मासात ही विवाहित स्त्रीने आपल्या सासूची ओटी कधीच भरू नये असं म्हणतात. कारण सासूने आपल्या मुलाला नवरा म्हणून सुनेच्या पदरात घातलेलं असतं आणि मुळातच सून तिच्याच घरी आलेली असते. म्हणूनच सून ही सासूची ओटी भरू शकत नाही. कारण सासूने आपल्या मुलाच्या गृहस्थ आश्रमासाठी, सुखासाठी नवरा म्हणून सुनेच्या पदरेत घातलेला असतो आणि सून तिच्याच घरी आलेली असते. मात्र मुलीच्या आईने सर्वात मोठे असे दान करून म्हणजे कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसेच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते. तेव्हा अधिक मासात आईच्या ह्या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे पूजन करून थोडे अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची ओटी खणा नारळाने भरावी. आता ह्या अधिकाच्या महिन्यात मुलीने फक्त आणि फक्त आईचीच ओटी भरावी असे म्हणतात. शिवाय विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. म्हणूनच आईची ओटी भरणं शक्य नसेल तर अन्य सुहासिनीची तुम्ही खणा नारळाने ओटी भरू शकता. असे केल्याने सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला मिळतात. आणि जर आई नसेल तर ओटी कोणाची भरायची तर आपल्या मावशीची असेल किंवा अन्य सुहासिनीची ओटी भरून पण तुम्ही हा विधी पूर्ण करू शकता. आणि जरी आई विधवा असेल, तुम्ही तिची ओटी भरू शकत नसाल तरीसुद्धा तुम्ही आईसाठी एखादी छान अशी साडी गिफ्ट म्हणून घेऊ शकता आणि ती आईला देऊ शकता. ओटी नाही भरता आली म्हणून काय झालं, तुम्ही आईसाठी छान अशी साडी घेऊ शकता आणि ती आईला गिफ्ट स्वरूपात तुम्ही देऊ शकता किंवा तिला फक्त आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे ह्या कारणासाठी अधिक महिन्यात आईची ओटी भरली जाते. त्यामुळे तुम्ही पण येणाऱ्या अधिक महिन्यात तुमच्या आईची ओटी नक्कीच भरा आणि तिचे आशीर्वाद मिळवा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि अनेक जणांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.